चिडले राव तुम्ही हा? एवढं चिडणार का काय? मी आपलं आजच विचारलं, नसेल द्यायचं इट्स युअर लॉस. सी अल्टिमेटली मी फिल्म बनवणार, चांगली बनवणार, इट्स माय पॅशन. हा नाही तर दुसरा बंगलो. शो मस्ट गो ऑन. थँक्यू सो मच गाईज. अरे ए हात काढून हातात देईल. चल नाही यांचा अँगर प्रॉब्लेम आहे. चल. ऐक ना, हा बाबांचा फोन आला होता. ते पोहोचले. हा पराठे आणि लाडू दिले होते बरोबर. खाल्लं का? हो. बरं कॉफी केली आहे तुला. हा जरा पिऊन घे आणि हे बघ वेळेवर जेवून घे. मी जरा जाऊन आले. हं? तू कुठे निघालीस? अरे मी विराजच्या शाळेत जाते नीता बरोबर. तू नीता बरोबर चाललीस? अरे हो मीच तिला म्हणाले, म्हणजे हे जे प्रकरण आहे ते प्रिन्सिपलना कळायला हवं. विराजच्या बॅगेमध्ये आज ड्रग्सची पुडी मिळाली. इतरही काही मूल्य असतील माहीत नाही. प्रिन्सिपलना कळायला हवं. तर म्हणाली की चालेल पण जरा भीती वाटते, तू येशील का? म्हटलं चल जाऊया. ठीक आहे. तू बरं केलंस ते सांगितलंस. आले. श्रद्धा, हां जपू ना. हो. मी येऊ तुझ्या बरोबर? नाही काही लागलं तर मी कळवेन. तू घरीच थांब. फोन चार्ज आहे? हो ऑन आहे ना? हो हो हा बघ एकदा. हो आहे. हा. हं? चल. हा. अभय परत त्याचाच मेसेज आहे. काय आहे? काय केलंय सांग. काय केलं सांग. असं नाही का?
माझ्या लेवलला मॅनेज करायचा प्रयत्न करतेय, पण नेहा ताई शेट्टींनी त्याची बातमी केली ना, त्याच्यामुळे सेक्शन जरा गरम आहे. नाही मी करते सगळं ते मॅनेज. होईल तसा काही प्रॉब्लेम नाही होणार. तसंही लोकांच्या काही फार लक्षात राहत नाही. पब्लिक मेमरी शॉर्ट. हो ना, नाही धूळ बसेल खाली. मी करते मॅनेज. ओके ओके ओके, नाही काळजी करायचं काही कारण नाही. हो हो मॅडम आय कमिंग. ओके, मी करते नंतर. अरे गुड्डू, बळा तू इकडे काय झालं? मम्मी ऍक्च्युली आम्ही सगळे फ्रेंड्स बर्गर खाणार होतो, पण मी माझं कार्ड घरी विसरलो अँड आय डोंट हॅव कॅश. पैसे दे ना. अरे मग ऑनलाईन पेमेंट कर ना बाळा. दे ना. बाबांना सांगितलंयस? जाऊ दे ना ग. बाबांना सांगितलं तर बर्गर कशाला खातोय, इथपासून सुरुवात कर ठीक. प्लीज. ओके, जास्त मस्ती करायची नाही. नाही. ड्रायव्हर काकांबरोबरच जायचं हो. आणि मला फोन करायचा आहे तिकडून. हो. एवढे पुरणार आहेत का? हो. आणि आता हाय फाय. चल. थांब, मला फोन कर तिकडे गेल्यानंतर. हा हो. आणि बाबाला सांग. हो. ओके, नीट जा बाळा. हो. कळलं? ओके, नीट जा. बाय. ओके, बाय बाय. बाय सीमांटी. गोव्याला मजा केलीस की नाही? कसली काय, उलट बोर झालं. का रे, काय झालं? अरे मम्मी आली असती तर पॅरासेलिंग वगैरे काहीतरी केलं असतं. पण मम्मीची आपली सारखी ड्युटी. आणि बाबा बीच वरती बसून शॅक मध्ये बियर पीत बसले. मग काय. विवान, मला ड्रायव्हर काका वाट बघतायत ना. ओके, आणि केअरफुल. बाय. बाय. जमदाडे, कामं संपली आहेत का सगळी? नाही मॅडम. मग इथे काय आपण हळदी कुंकाच्या गप्पा मारायला आलोय? माझी सासू किती छळते, मुलं कशी ऐकत नाहीयेत. जा काम करा. जैन मॅडम. हॅलो. हा काय, भिंतीवरून उडी मारली? अरे मग तुम्ही काय गोट्या खेळत होता का? हा, अरे फायरिंग कशाला केली? मी लास्ता म्हणजे? हा ठीक आहे, चल फुटेज पाठव मला लगेच सीसीटीव्हीचं. विजय, मेकअप केलाय, एडिट केलं असेल. हे ना ऍप असेल, ऍप त्याच्यामध्ये एडिट केलं असेल. का नाही तर मेकअप करेल ही असा या अवस्थेत. मेकअप केला असेल तिने, किंवा तिला म्हणजे तिला करावा लागला असेल. अरे, किंवा कोणी केला असेल का तिला? हे असं का वागतायत हे लोक? हे असं करून काय मिळणार आहे त्यांना? आपल्याला घाबरवतात ते लोक, आपल्याला घाबरवतात ही लोक. भयानक माणसं आहेत ही. यांच्या बरोबर साऊ एकटी आहे रे. काय काय सहन करावं लागत असेल तिला. स्ट्रॉंग आहे, ही साऊ खूप स्ट्रॉंग आहे. नको बघू, सारखं सारखं नको बघूस तिथे. वहिनी, काय झालंय? काय नाही. म्हणजे मी प्रिन्सिपलची अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांनी भेटायला बोलवलंय, पण तुला जमणार नसेल तर? नाही नाही, जाऊया आपण. येते. हो जातो. चल, सांभाळा. हो, ऐक ना फोन. मिरजकर, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, अर्जंट आहे. मलाही बोलायचंय.
चेन मी बघतो का थांब. दोन्ही कडे लावल्यात रे. कशाला दोन्ही कडे लावायच्या? कोण चोर घुसणार आहे पोलिसाच्या घरात? चिकूने काय सांगितलंय? आपण दोघच जेव्हा घरात असू तेव्हा दोन्ही कड्या लावायच्या. हे चिकू ना. कोण आहे? नमस्कार काका. एसीपी चौधरी. अरे वा, इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, तरी आवाजावरून ओळखलं. दृष्टीहीन माणसांची ऑडिओ मेमरी खूप चांगली असते मॅडम. आणि तसे चेहऱ्यापेक्षा आवाजच जास्त खरं बोलतो नाही का? क्या बात. मी आत येऊ का काका? हो या ना या. नमस्कार काकू. नमस्कार. कशा आहात? ठीक. शर्मिला पाणी देते ना? नाही नाही, पाणी वगैरे काही नकोय मला. काहीच नको असताना तुम्ही येणार नाही इथे. काहीच नको असं नाहीये. विजय कुठे? तो कुठेतरी बाहेर गेलाय म्हणाला. बाहेर? कुठे? काहीतरी कामासाठी गेलाय, काय माहित नाही. कामासाठी? पण तो तर सध्या डिपार्टमेंट मध्ये नाहीये. म्हणजे त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला? तुमचं काय काम आहे? आमचा मुलगा आम्हाला काय सांगतो काय नाही हा काही आत्ताचा प्रश्न असू शकत नाही, नाही का? काकू तुम्ही चिडलायत का? अशा का बोलताय? नाही नाही, ती रागावली नाहीये. काय झालं, सकाळी तिने विजयला हाच प्रश्न विचारला होता, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही, त्यामुळे ती विजयवर वैतागली. मुलं अशीच वागतात. आई वडिलांशी संवाद नाही. तुमचं काय काम आहे? विजयचं अरेस्ट वॉरंट आहे माझ्याकडे. काय का? ट्रेसपासिंग केले त्यांनी. एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसला होता. आणि अशा प्रकारे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसणं हा कायद्याने गुन्हा आहे. तो गुन्हा केलाय त्यांनी. कुठे येतो? नाही सांगितलं ना आम्हाला, खरंच माहिती नाही तो कुठे गेलाय. काका घाबरू नका. विजय आल्यानंतर त्याला फक्त सांगा की मला भेट. पण तुमच्याकडे तर अरेस्ट वॉरंट आहे ना? ते आहेच आहे काका. मग गुन्हेगाराला अटक करतात, भेटायला नाही बोलवत. हो काका, विजयला अरेस्ट करेन का मी? तुम्ही फक्त त्याला माझा निरोप द्या. मॅडमनी भेटायला बोलवलं. म्हणजे? काय ना काका, विजय शेवटी डिपार्टमेंटचा माणूस आहे. चांगला ऑफिसर आहे. मध्यंतरी काही गडबडी झाल्या, त्याच्यामुळे सध्या तरी त्याला सस्पेंड केलेलं आहे. आणि ते अरेस्ट बिरेस्टचं काही तुम्ही सिरियसली नका घेऊ. मस्करी करत होते मी. तुम्ही फक्त त्याला माझा निरोप सांगा, मला भेट म्हणा. आता तो सस्पेंडेड आहे, त्यामुळे मला भेटण्यामध्ये त्याचा फायदाच आहे काका. प्लीज तुम्ही त्याला निरोप सांगा. हा ठीक आहे, येऊ मी? हा या. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. अर्थात आमच्यासाठी काहीच उपयोग नाही याचा, पण एक म्हण म्हणून चांगली आहे नाही? मी वाट पाहते विजयची. येते. राजेश, मागच्या वेळेस आपण भेटलो त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्यात. सविस्तर सांगतो. हे घे. व्हॉइस क्लिप आहे. बहिणी, अपॉइंटमेंट कॅन्सल करू का? नाही तर अपॉइंटमेंट कसली? डॉक्टरांकडे चाललात तुम्ही? नाही, पुतण्याच्या शाळेत जायचंय. प्रिन्सिपलची अपॉइंटमेंट घेतली. तुझा मी सविस्तर सांगेन त्याला. जातो. चल येतो.
काय सांगायचंय? मिरजकर, किती झाले बाबा? 100. घाबरू नकोस, मी बोलते प्रिन्सिपलशी. त्यांना पण काळजी असणारच. बाबा, अहो तुम्ही पोचला होतात ना तळेगावला? परत कसे आलात? आणि एकटेच आलात? आई कुठे आहेत? हा, सांगतो. म्हणजे आम्ही तळेगावला गेलो, दरवाजा उघडला घराचा, अख्ख्या घराला वाळवी लागलेली. रे देवा. हो, म्हणजे सगळीकडनं अक्षरशः माती पडते. खूप घाण झाले, तिकडे राहणं शक्य नाही. काहीतरी काम करा. नाही, मी साफसफाई तर करायलाच हवी. आम्ही दोघांनी करण्याचा प्रयत्न केला, पण 5 मिनिटात तिला खोकला सुरू झाला, लगेच निघाला. अरे बापरे. नाही म्हणजे बरं झालं निघालात, पण मग आई कुठे आहेत? हा, तिला येता येता दादरला सोडून आलो. ताई मावशींकडे? हो, म्हणजे म्हटलं 2 दिवस बाहेर पडलेलीच आहे, तर तू ताई मावशीकडे राहा. म्हणजे मी ताई मावशीला फोन केला होता, ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका, आम्ही घरीच असू. पण मग तुम्ही का नाही 2 दिवस तिथेच राहिलात? नाही, मला चैन नसतं पडलं. मी मुंबईत यायचं आणि आपल्या घरी नाही. नाही, तू माझी काळजी करू नकोस, मी स्वतःला सांभाळेन. आता ती तिकडे आहे ना, तेव्हा माझी चिंता कमी झाली. ठीक आहे, तुम्ही घरी जा. अभय आहे, भोसले सुद्धा आलेत. भोसले? ते कशाला आले? नाही, कारण माहित नाही, असेल काहीतरी काम. अभय बोलतोय त्यांच्याशी. तुम्ही दोघी कुठे निघालात? विराजच्या शाळेत जातोय, प्रिन्सिपलना भेटायला. बरं. मी आल्यावर बोलते तुमच्याशी. नीट जा, सांभाळून जा. तुम्ही पण काळजी घ्या, आराम करा. प्रवास झालाय ना खूप. बॅग ठेवायला येऊ का? नाही, नको. निघा तू. बरं, ठीक. चल. चल. काही काळजी करू नकोस, त्यांना सुद्धा त्यांच्या शाळेची आहे ना काळजी. किलवरची दुर्नीता गेली. माझ्या आवाजातली आहे यावेळेस व्हॉइस क्लिप. आता वेळ आहे 9वी आणि 10शीच्या पॅकेटची. 9वी 10शी किलवरची. यातनं तुला काय समजायचं ते समज. 2 कोणतरी यावेळेस. जो कोणी माणूस आहे तो फार शातीर आहे. टेक्निकली पण खूप साऊंड आहे. मिरजकर, तुम्हाला काय वाटतं? गुंड किंवा ह्या गुन्हेगारी जगातली माणसं म्हणजे काय असे मस्सा लावलेले चाकू घेऊन फिरणारे गुंड असतात का? अहो, हे सगळे खूप शिकलेले असतात, टेक्नोसॅव्ही असतात. एक लक्षात घ्या, गुन्हेगारी, क्रिमिनल, क्राईम करणं ह्या लोकांची एक इंडस्ट्री आहे. म्हणजे आपण नसू मानत, पण ते मानतात या गोष्टीला. दुर्दैव आहे की ही सगळी शिकलेली मुलं तिथे आहेत. आणि काय त्यांना हे सगळं. माझा मुद्दा एवढाच आहे की हा माणूस माझ्या दृष्टिक्षेपात कसा नाही आला. 1 मिनिट हा मिरजकर. कुठे आहेस तू? मित्राकडे. नक्की का? हो. खोटं बोलतोय? मी कधी खोटं बोललोय का? टेन्शन मध्ये काय वाटतं आवाज? अरे वा, बापाचं टेन्शन ऐकू आलं का तुला? टोमणे नको, मुद्द्याचं बोलूया. कामात आहे मी. मगाशी काय म्हणालास मित्राकडे म्हणून? बरं सोड, ती चौधरी बाई आली ती घरी. आधी मला डोस दिला, मग म्हणाली की तुझ्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट आहे. मग म्हणाली की नाही ते असंच मस्करी करत होते. मग परत म्हणाली की विजयाला सांगा मला भेटायला, महत्वाचं काम आहे. अच्छा, बरं, ठीक आहे. काय केलंस तू? चॅप्टर पाय दिला तिच्या. काय झालं? काय गडबड झाली? आत्ता नाही सांगता येणार, नंतर सांगतो. आईसाठी एक निरोप आहे. पुढचे 2-3 दिवस मी घरी येणार नाही. का? सांगतो, सगळं सांगतो. ठीक आहे. काळजी घे रे बाबा स्वतःची. जिथे कुठे असेल तिथे नीट राहा. हा, सुरक्षित राहा आणि मला कळवत राहा काय होते ते. यू टू टेक केअर. हा, काय झालं? काही झालं का? नाही, मी त्या बंगल्यामध्ये घुसलो, त्याचं सीसीटीव्ही फुटेज चौधरीने पाहिलं असणार, म्हणून चौधरी माझ्या घरी गेली आहे. अरे तुम्हाला काही बघतो.
तुम्ही कसे काय आलात? सांगतो.